राजनीती न्यूजच्या ब्रेकिंग बातमीपत्रात आपलं स्वागत। मी रामेश्वरी। पाहूया सोलापूरसह महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील तब्बल 6.16 लाख मतदार अपात्र। जिल्ह्यात एकूण 39,41,095 मतदार असून त्यापैकी 33,24,215 मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे। उर्वरित मतदारपैकी 6,16,880 जण अपात्र ठरले आहेत। सोलापुरात भोंदू मनोहर भोसले प्रकरणाला नववळण। मनोहर भोसलेच्या कथित आर्थिक व्यवहारांप्रकरणी SITची कारवाई सुरू असून रामदास झोळ याला अटक करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे। सोलापुरात भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्र बैठक आयोजित। यामध्ये पदवीधर मतदार नोंदणी SIR पक्षाच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात सविस्तर विचारमंथन आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। सोलापूरला 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान, राज्यात 4था क्रमांक। आर्थिक वर्ष 2025-2026 साठी निवड झालेल्या राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा समावेश असून जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे कामगिरीवर आधारित प्रोत्साहन अनुदान मंजूर झाले आहे। महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता। राज्यातील काही भागांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला असून 20 ऑगस्टला 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातील 20,000 कंत्राटदारांना सरकार विरोधात एल्गार। राज्य सरकारकडे तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा करत सुमारे 20,000 कंत्राटदारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठीबाबत आजपासून चर्चेला वेग। महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचा नियमाबाबत परिवहन विभागाच्या निर्णयाची चर्चा सुरू आहे। नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईबाबतही माहिती समोर आली आहे। सोलापूरच्या राजकारणात पुन्हा हालचाली। वैराग तालुका निर्मितीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। या होत्या सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आजच्या प्रमुख ब्रेकिंग बातम्या। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा राजनीती न्यूज। धन्यवाद।